भरली भेंडी करणार आहोत. त्यासाठी मी 250 ग्रॅम भेंडी आणलेली आहे. त्या भेंड्याला बरोबर मध्ये असं थोडंसं चीर मारून घेतलेली आहे भरण्यासाठी. आणि भेंडी काही वेळेला किडकी पण असतात तर आपल्याला बघता येतात. ही स्वच्छ पुसून भेंडी चीर मारून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी डाळीचं पीठ भाजून घेतलेलं आहे, बेसन पीठ, मीठ, तेल, जिरं, धणे, लाल तिखट, हळद, ओव्याची पावडर आणि बडीशेपची पावडर असं साहित्य घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. प्रथम डाळीच्या पिठात मीठ टाकून घेते. बडीशेप पावडर आहे, जिरं पावडर आहे, ओव्याची पावडर आहे, धणे पावडर आहे, लाल तिखट आहे आणि हळद आहे. हे सगळं आपण असं मिक्स करून त्याच्यात थोडंसं तेल घालणार आहोत मिक्स करताना. आता आपला हा मसाला भरण्यासाठी तयार आहे. हा आपण या भेंडीत भरणार आहोत. भेंडी आपण चीर दिलेला आहे, त्याच्यात हा मसाला तयार केलेला असा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याच्या आतमध्ये असा. आता पॅन गरम करून आपण त्यात तेल टाकलेलं आहे. फोडणीसाठी थोडासा हिंग टाकते. आता ही आपण भरलेली सगळी भेंडी आहे ती त्याच्यात टाकणार आहोत. जास्त हलवायचं नाही, त्यातला मसाला सगळा बाहेर येईल. आता आपण त्याला असं झाकण ठेवून देणार आहोत. भेंडी लगेच शिजतात. भेंडी शिजायला वेळ लागत नाही. आता आपली भेंडी आपण बघूया कशी झाली. थोडीशी हलक्या हाताने तळून त्याच्यात थोडंसं आपण लिंबाचा रस टाकूया. भेंडीला थोडीशी तार सुटते. तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता. लिंबाचा रस टाकूया.
अशा प्रकारे आपली भरली भेंडी तयार आहे. आपण ती सर्व करू शकतो.